तर आज आपण या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्सचे प्रश्नार्थक वाक्य आपण बघणार आहोत। सिंपल फ्युचर टेन्स मध्ये प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुरुवातीला शॅल विल प्लस सब्जेक्ट प्लस बी असतं आणि प्रश्नार्थक नकारार्थी वाक्यामध्ये असंच शॅल विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट येतं आणि शेवटी बी येते, हे लक्षात ठेवायचं आहे। उदाहरणार्थ वाक्य असे असतात शॅल आय बी, शॅल वी बी, विल यू बी, विल ही बी, विल इट बी, विल दे बी। म्हणजे शॅल आय बी म्हणजे मी असेन का, शॅल वी बी म्हणजे आम्ही असू का, विल यू बी म्हणजे तू असेल का, विल ही बी म्हणजे तो असेल का, विल इट बी मीन्स ते असतील का आणि विल दे बी म्हणजे ते असतील का। आणि ह्याच नकारात्मक वाक्यामध्ये असतं शॅल आय नॉट बी म्हणजे मी नसेन का, शॅल वी नॉट बी आम्ही नसू का, विल यू नॉट बी तू नसशील का, विल ही नॉट बी तो नसेल का, विल दे नॉट बी ते नसतील का, विल इन इट नॉट बी ते नसतील का। अशा पद्धतीने हे वाक्य होतात। तर पाहूया आपण। शॅल आय बी मी असेन का, शॅल वी बी आम्ही असू का, विल यू बी तू असशील का, विल ही बी तो असेल का, विल इट बी ते असतील का, विल दे बी ते असतील का। आणि हीच वाक्य नकारार्थीमध्ये ह्याच्यामध्ये फक्त नॉट येतं पहा। शॅल आय नॉट बी मी नसेन का, शॅल वी नॉट बी आम्ही नसू का, विल यू नॉट बी विल यू नॉट बी तू नसशील का, विल ही नॉट बी तो नसेल का, विल दे नॉट बी ते नसतील का, विल इट नॉट बी ते नसतील का। तर पाहूया आपण हीच वाक्य। शॅल आय बी एन इंजिनियर मी इंजिनियर असेन का, शॅल वी बी इन नागपूर आम्ही नागपुरात असू का, विल यू बी देअर तू तिथे असशील का, विल ही बी रिच तो श्रीमंत असेल का, विल सी बी मोनिका ती मोनिका असेल का। आणि नकारार्थी वाक्य असे होतात शॅल वी नॉट बी इन नागपूर, शॅल वी नॉट बी इन नागपूर